मानसी जेव्हा 10वीत गेली तेव्हा तिच्या नव्या अभ्यासाची मला खूप काळजी वाटत होती. मी 10वी शिकत असतानाचा अभ्यास आणि आता मानसीचा 10वीचा अभ्यास यामध्ये खूप बदल झालेला होता. गंमत अशी होती की तिचा अभ्यासक्रम अगोदर मी पाहायचा, तो समजून घ्यायचा, मग तिला तो शिकवायचा. एवढा वेळ मला कधीच मिळाला नाही. शिक्षक नेहमी तयारी करूनच शिकवतात, कारण 9वी पर्यंत तरी तिच्या पुढच्या इयत्तेतला अभ्यास उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी शिकवून बराच पूर्ण करायचे. पण आता 10वीला तेवढा वेळच नव्हता. वर्गात शिक्षक शिकवत असताना ते त्या त्या विषयाची तयारी करून आधीच येतात, पण मला ते शक्य नव्हतं. 1ली पासून 10वी पर्यंत तिचा अभ्यास तिला शिकवतानाच तो वाचायचा, समजून घ्यायचा आणि सोबत इतर कामही करत राहायची. त्यामध्ये इतर कर्णबधिर मुलांच्या 2-3 शिकवण्याही चालू होत्या. जेव्हा मानसी सकाळपासून 2-3 पर्यंत शाळेत जायची तेव्हा मी इतर 3 कर्णबधिर मुलांना शिकवायचे. हे मी सगळं समर्थपणे पेलू शकेन का, या गोंधळात पडले. त्यातल्या त्यात शाळेतला अभ्यासक्रम आणि शिकवणं खूप गतीनं असायचं. ते तिच्या आकलनाच्या आणि समजण्याच्या दृष्टीनं अवघड होतं. ऐकू येत नसल्यामुळे एखादी महत्वाची संकल्पना तिला समजली नाही तर तिच्या त्या विषयाच्या संकल्पना अर्धवट राहायच्या. एवढ्यासाठीच जेवढं शक्य होईल तेवढं आठवड्यातून 3 ते 4 दिवस शाळेला दांडी मारून मी घरातच तिला शिकवायचे. हे शिकवत असताना मी जीव तोडून शिकवायचे. सगळं तिला पुरेपूर समजेल यासाठी अथक प्रयत्न करायचे. पण कितीही केलं तरी मी तिची आई होते. एक आई असणं आणि शिक्षिका असणं यामध्ये खूप फरक असतो. आई म्हणून मी कितीही प्रामाणिक प्रयत्न केला तरी शिक्षकाचं शिकवण्याचं कौशल्य असतं ते माझ्याकडे कुठून येणार. शिकवण्यासंबंधीच्या ज्या ज्या मूलभूत व छोट्या छोट्या गोष्टी शिक्षकांना माहिती असतात त्या मला माहित नव्हत्या. मी तज्ञ शिक्षिका नव्हते, म्हणजे मी BEd DEd वगैरे काही केलेलं नव्हतं. परिपूर्णतेने मी शिकवू शकत नाही या माझ्या उणिवा मला नंतर कळत गेल्या. BEd केलेल्या शिक्षकांसारखं मला जर शिकवता आलं असतं तर मानसीला मी आणखीन खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलं असतं असं मला वाटतं. या सगळ्या प्रवासात वेळ ही गोष्ट खूप महत्वाची आणि मोठी होती. पहिल्यापासून तिला शिकवताना वेळ कमी पडायचा, तरीही सगळं कामं उरकून मी 7-8 तास तिला शिकवत बसायचे. आता 10वीचा अभ्यास शिकवताना मानसीला जास्त मार्क पाडणं हे अपेक्षित नव्हतं, पण आमच्या तयारीवरून आणि मानसीच्या चांगल्या प्रतिसादावरून तिनं चांगली गुणवत्ता सिद्ध केली होती. गुणवत्ता सिद्ध करताना मार्क्स महत्वाचे असतातच असं नाही. एखाद्याला जास्त मार्क्स पडले नाहीत म्हणून तो हुशार नाही असं होत नाही. त्यानं त्यासाठी अभ्यासाला जास्त वेळ दिलेला नसतो म्हणून त्याला मार्क्स कमी पडतात. आता मानसीला 9वी पर्यंत चांगले मार्क्स पडत होते. 10वीलाही तिला तसेच मार्क्स पडावेत अशी अपेक्षा वाढली होती आणि त्याचं कारण होतं की तिला पुढे जिथं प्रवेश घ्यायचा तो तिला मेरिट प्रमाणे चांगल्या कॉलेजमध्ये घ्यायचा होता. पण नेहमी असा एक मनामध्ये खूप आधी विचार यायचा, मानसी नॉर्मल शाळेत जाऊ शकेल की नाही, ती नॉर्मल शाळेत शिकू शकेल का. अर्थात आम्हाला हे असं कधी वाटलंही नव्हतं. तरीही तिने 9वी पर्यंतचा टप्पा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार केला होता. मग ती 10वी कशीही पास झाली असती, पण आता पास होणं या गोष्टीपेक्षा तिनं अधिक गुण मिळवणं हे तर खरं तर कौतुकाची गोष्ट ठरणार होती. शिवाय त्या मार्कावर तिचं पुढचं करिअर ठरणार होतं. म्हणून चांगले मार्क्स मिळवणं अत्यंत गरजेचं होतं. तिला तिच्या मेरिटवरच पुढे प्रवेश मिळवायचा होता. म्हणून मी व ती आम्ही दोघंही अधिक गुणवत्तेसाठी झटत होतो. 9वीची परीक्षा झाली. नेहमीप्रमाणे आम्ही 2 दिवसांची सुट्टी घेतली आणि लगेच अभ्यासाला सुरुवात केली. मी तिच्या शिक्षिकेशी चर्चा केली. म्हटलं किमान 80% गुण मिळव. मानसीच्या प्रतिसादावरून माझ्या मनात एक आत्मविश्वास तयार झाला होता की तिला 10वीला 80%च्या पुढे मार्क्स मिळतीलच. तिच्या शिक्षिकेशी चर्चा केल्यानंतर त्या म्हणाल्या की मानसीच्या या सगळ्या प्रयत्नावरून पण 80%च्या पुढे जाणं फारसं शक्य होणार नाही. इतक्या मार्क्स पर्यंत पोहोचणं जरा अवघड होईल. बाईंचं हे बोलणं माझ्या मनाला कुठेतरी जखम करून गेलं. एक आई म्हणून मी जे प्रयत्न करत होते त्याच्यावरून मानसीकडून जास्त अपेक्षा ठेवणं साहजिक होतं.
पण शिक्षकांना तेवढा आत्मविश्वास वाटत नव्हता, म्हणून त्या सहज बोलून गेल्या. मनात म्हटलं, का नाही मिळू शकणार? म्हणून मी पुन्हा नव्याने एक जिद्द बांधली आणि तयारीला लागले. मानसीला जास्तीत जास्त मार्क्स मिळायलाच हवेत. 9वीचं भूमिती मला अजिबात जमत नव्हतं. 6माही परीक्षा होईपर्यंत कसं बसं शिकवलं. आता काय करायचं? म्हणून मग मी तिला आमच्या घराजवळच्या कवडे सरांकडे पाठवलं. ते गणिताचे क्लास घ्यायचे. त्यांच्याकडे 8 ते 10 मुलं असायची, त्यामुळे तिला समजायला सोपं जाणार होतं. मी त्यांना ही मानसीला क्लास लावण्यासंदर्भात विनंती करून सांगितलं. तिची अडचण, सावकाश शिकवता का असं विचारून तिला त्यांच्याकडे गणिताला वार्षिक परीक्षेच्या वेळी क्लास लावला. 9वीत वार्षिक परीक्षेच्या वेळी गणितासाठी मानसीला कवडे सरांकडे शिकवणे, संस्कृतसाठी तर ती आयाची सरांकडे आधीपासूनच जात होती. या 2 विषयांच्या तिला शिकवणीला जावं लागायचं. बाकीचे विषय मला शिकवावे लागायचे. हे विषय शिकवत असताना विज्ञान विषयातील संकल्पना तिला समजावून सांगाव्या लागायच्या, कारण विज्ञान इंग्रजीतून होतं, त्यासाठी वेळ कमी पडायचा. आमच्यासाठी वेळ ही खूप मोठी गोष्ट होती, हे मी अगोदरच सांगितलं. कारण सकाळी गणिताची ट्युशन, संध्याकाळी 3 दिवस संस्कृतची ट्युशन, दुपारी शाळेत जावं लागायचं. शाळेला दांड्या मारत असलो तरी आवश्यक तेवढी हजेरी लावण्यासाठी शाळेत जावंच लागायचं. सकाळी 7ला उठलेली मानसी शिकवण्या, शाळा, अभ्यास करीत रात्री 10 वाजता झोपायची. एवढा वेळ दिल्याशिवाय तिला अभ्यास करणं शक्यच झालं नसतं. त्यात सुरुवातीपासून अभ्यासाला बसायची तिची इतकी तयारी झाली होती की अथकपणे तिनं अभ्यास करीत माझ्या शिकवण्याकडे लक्ष देत प्रतिसाद देणं ही तर खरं आश्चर्याची गोष्ट होती. मी हे सगळं शिकवत असताना ते मला जाणवलं नाही, पण सरावाने या सवयी मानसीच्या अंगवळणी पडल्या होत्या. त्यामुळे तेवढ्या मेहनतीने ती तयारीही करत होती. पहिलीपासूनच शिकवताना मनातल्या जिद्दीने ठरवलेलंच होतं की मानसीकडे जरी व्यंग असलं तरी अशी व्यंग असणारी मुलंही वेगळं काहीतरी करू शकतात, घडवू शकतात, आणि ते घडवणं आमच्या प्रयत्नाचं आणि जिद्दीचं फळ होतं. अशा मुलांच्या व्यंगावर बोट ठेवून त्याच्यातच काहीतरी उणेपण आहे हे दाखवणं खूप सोपं, पण त्यांना आकार देत सक्षम बनवणं ही गोष्ट अवघड असली तरी ती अशक्य गोष्ट नाही. 10वी अर्थशास्त्र हा विषय शिकवणं मला खूप जड गेलं. अर्थशास्त्राचं पुस्तक वाचायला लागलं की मलाच टेन्शन यायचं. हे मलाच इतकं किचकट वाटतंय तर मानसीला कसं समजावून सांगणार? मग जीवाचा आटापिटा करून ते समजून घ्यायचं आणि तिला ते शिकवायचं. मुळात त्यातील संकल्पना शिकवणं हे फार कठीणच. हे करत असताना मी शिकून तिला शिकवायचं आणि ते समजून तिनं परीक्षा द्यायची. यात मी कुठेतरी कमी पडत नाही ना, अशीही सतत शंका असायची. मानसीची 10वी सुरू असताना निखिलचं डिप्लोमाचं 3रं वर्ष सुरू होतं, त्यामुळं त्याचं सुद्धा ते महत्वाचंच वर्ष. इंजिनिअरिंगला पुढे चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी चांगले मार्क्स पडणं गरजेचं होतं. त्यासाठी त्याला त्याची तयारी करायची होती आणि तो करतही होता. निखिलसाठीही मला वेळ द्यावा लागायचा. त्याला वेळ द्यावा लागायचा म्हणजे त्याच्यासाठी खूप काही करावं लागत होतं असं नाही. निखिल त्याचा अभ्यास करायचा, परंतु वेळच्यावेळी त्याचं खाणं पिणं, त्याला अभ्यासाला बसवणं व इतर गोष्टी व्यवस्थित करणं हे मला काळजीपूर्वक पाहावंच लागायचं. मानसी 3रीला असताना जी मुलाखत पेपरमध्ये आली होती त्यावरून एक पालक आपल्या मुलाला घेऊन आले. थिओडर सांधे असं त्या मुलाचं नाव. त्याचा बहिरेपणा 90% होता. मानसीच्या 10वीच्या वेळी त्याच्या शाळेचा 4थीचा टप्पा चालू होता. तोही शिकवणीमुळे चांगला तयार झाला होता. तो वी नॉर्मल वर्णाच्या शाळेत शिकत असल्यामुळे त्याचं शिक्षण बंद पडतंय, म्हणून त्याचीही शिकवणी मी बंद करू शकत नव्हते. मानसी 8वीत असताना वैष्णवी होळकर नावाची एक मुलगी शिकवणीला येऊ लागली. ती त्यावेळेस दमाणी मूकबधीर शाळेत शिकत होती. तिचा बहिरेपणा 80% होता, त्यामुळे तिला बऱ्यापैकी मशीननं ऐकू येत होतं. या गोष्टीचा फायदा घेऊन तिला चांगल्या पद्धतीने तयारी करत शिकवत आणलं होतं. वैष्णवीच्या पालकांची तिला शिकवण्याची धडपड होती. वैष्णवीला कर्णबधिराची 10वी म्हणजे सामान्य मुलांची 7वी पूर्ण करायची होती, त्यामुळे तिचं शिकवणं ही महत्वाचं होतं. तेही बंद करता येत नव्हतं.
वैष्णवीची चांगली तयारी करून मी तिला सामान्य मुलांच्या चांगल्या शाळेत व्यवस्थित शिकता येईल इतकं तयार केलं होतं. दुसरी एक मुलगी होती विक्रमी बागरेजा. तरीही मानसीच्या 8वी पासून माझ्याकडे ती शिकवणीला येत होती. तीही चांगली तयार झाली होती आणि त्या तयारीमुळे पुढच्या वर्षी ती नॉर्मल शाळेत प्रवेश घेणार होती. मग अशा वेळी तिचंही शिकवणं बंद करून चालणार नव्हतं. मानसीची 10वी त्या 3 कर्णबधिर मुलांच्या शिकवण्या, निखिलचं डिप्लोमाचं लास्ट इयर यातील कुठल्याही गोष्टीत व्यत्यय न आणता सगळं चालू ठेवायचं होतं आणि यासाठीच प्रयत्न चालू होते. या सगळ्या जबाबदाऱ्या म्हणजे मला क्षणभरही न हलता येण्यासारख्या, जबाबदारी टाळता न येण्यासारखी गोष्ट होती. शिकवणीला येणाऱ्या मुलांसाठी कष्ट घ्यायलाच हवे असं काही सक्तीचं नव्हतं. त्यात पुन्हा नॉर्मल मुलांची 10वी असली तरी त्यांचे पालक नव्या टेटनुसार टीव्ही बंद करणं, घरी पै पाहुणे यायचे बंद करणं, आपल्या मुलांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून शक्य तेवढी काळजी घेणं हे सगळं करत असतात. तर मानसीसाठी इतकं कष्ट घेतले असते तरीही चाललं असतं. पण मला मानसीच्या 10वीच्या वेळी फक्त मानसीचाच विचार करायचा हे जमलं नाही. आपलं तेवढं पाहावं, इतरांचा विचार काय करायचा असा विचारच कधी मनात येत नव्हता. प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट करत राहणं ही अंगात भिनलेली एक सवय झाली होती. मानसी जसं माझं लेकरू होतं तशी शिकवणीला येणाऱ्या 3 मुलांनाही मी माझ्या लेकरांसारखी शिकवत होते. त्यांच्या पालकांचीही शिकवण्याबद्दलची धडपड होती. 3ही मुलं चांगल्या पद्धतीने शिकत होती. त्यामुळे मानसीच्या व्यंगामुळे मी जशी अस्वस्थ होते तसाच व्यंगामुळे त्या विद्यार्थ्यांचे पालकही अस्वस्थ व्हायचे. मानसीला शिकवताना आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी तिला शिकवण्यासाठी व मार्गदर्शन घेण्यासाठी किती फिरावं लागलं, थेट पुणे किंवा मुंबई गाठावी लागली. तसं या पालकांना मार्गदर्शन करणारं कोण आहे, शिकवणारं कोण आहे? मानसीला शिकवण्यामुळे आपल्याला जे ज्ञान आहे ते ज्ञान, ती माहिती आपण अशा व्यंग मुलांच्या आयुष्यासाठी का देऊ नये असा विचार सतत मनात यायचा. म्हणून जे पालक त्यांना समजल्यानंतर माझ्याकडे यायचे त्यावेळी मी त्यांना जी अशी व्यंग मुलांविषयी माहिती होती, जे माझ्याकडे ज्ञान होतं, ती माहिती मी व्यवस्थितपणे सांगायचे. मला प्रत्येक कर्णबधिर मुलांमध्ये माझी मानसी दिसायची आणि त्या पालकांच्या जागी मी स्वतःला पाहायची. माझी जी अडचण वेदना होती तीच वेदना त्या पालकांचीही होती. त्या पालकांना आपण काही सांगू शकलो नाही तर त्याच्या इतकं वाईट दुसरं काहीच नाही, एवढीच माझी या मागची भूमिका होती. समर वेकेशन नंतर शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाल्यावर रुटीन प्रमाणे मानसीचा अभ्यास, शिकवण्या आणि शाळेला जाणं हे व्यवस्थित सुरू झालं. सुट्ट्यांमधील अभ्यासामुळे तिची चांगली तयारी झाली होती. शिकवण्यामध्ये गती येत होती. मानसीची शाळा, शिकवणी आणि घरचा अभ्यास, निखिलचं डिप्लोमाचं कॉलेज, त्याचं खाणं-पिणं बघणं, त्याच्या अभ्यासासाठी मागे लागणं, 3 शिकवण्यांच्या वेळा ऍडजस्ट करणं हे सगळं चालू होतं. थांबणं, विश्रांती घेणं, जगाच्या इतर कुठल्याही गोष्टीत लक्ष घालणं सुचत नव्हतं म्हणा किंवा वेळ नसल्यामुळे ते जमतही नव्हतं. हे सगळं सुरळीत सुरू असताना मानसीची शाळेतील पहिली चाचणी झाली. या चाचणीवरून आमची तयारी कशी चालली याचा अंदाज आला. माझे प्रयत्न चालूच होते. हे सगळं जरी खरं असलं तरी ते ज्या प्रबोधिनी शाळेत शिकत होती त्या शाळेची शिकवण्याची पद्धत, अभ्यासक्रमाची पद्धत, त्या शाळेची शिस्त हे सगळं मानसीसाठी खूप उपयोगाचं होतं. हे तिच्या प्रगतीत दिसून यायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानप्रबोधिनीच्या वार्षिक परीक्षेला सगळं काही मागच्या सारखंच चालू होतं. पूर्णच्या पूर्ण पुस्तक वर्षभरासाठी असायचं. ज्यावेळी मी तयारी करून घ्यायचे तेव्हा तिची चांगली तयारी व्हायची आणि या सवयीमुळे तिला सगळं लक्षात ठेवण्याची एक सवय लागली होती. त्यावेळी ही परीक्षा पद्धत खूप जड गेली होती, अवघड गेली होती, कारण तिला माझं बोललेलं मुखवाचन करून ती वाक्य आणि उत्तरं लक्षात ठेवावी लागायची. त्यामुळे तिच्या स्मरणशक्तीला फार ताण असायचा. पण तो अवघड टप्पा पार केल्यामुळे एक चांगली सवय ही अंगी मुरली. तिची क्षमता वाढली. कदाचित त्यामुळेच 10वीचा टप्पा अवघड वाटणार नव्हता. हे सगळं करत असताना माझं दुखणं वाढत होतं. आता वशी वेळ आली होती की मला 2 तासांच्या वर बसणं जमेना. बसायचं झालंच तर कमरेला पट्टा, मानेला पट्टा लावून बसावं लागायचं. तेही खुर्चीत मागे 2 उशा ठेवून टेकून बसावं लागायचं. अशा अवस्थेत मानसीला समोर घेऊन अभ्यासाला बसवायचं. मणक्यांचं ऑपरेशन करावंच लागणार हा एकमेव पर्याय
डॉक्टरांनी सांगितल्यामुळे या दुखण्यावर पुन्हा डॉक्टरांकडे जायचं आणि पुन्हा त्यांचं ऑपरेशनच्या गोष्टी निघणार म्हणून दवाखान्यात जाणंही टाळलं. एकीकडे मणक्याचं दुखणं वाढत होतं तर दुसरीकडे मानसीचं 10वीचं वर्ष असल्यामुळे वेळ जास्त द्यावा लागणार होता. कधी एकदा मार्च महिना येतो आणि 10वीची परीक्षा संपते असं मला झालं होतं. दवाखान्यात जावं किंवा ऑपरेशनला पर्यायी औषध घेता येतं का हे डोक्यातच यायचं नाही. इतक्या मूर्खपणाने मी वेळ ढकलत होते की आज काम संपल्यावर पुढचं पुढं बघू असं म्हणून उगवला दिवस ढकलत होते. स्वतःचं त्यासाठी जगणं, स्वतःकडे पाहणं, स्वतःचा विचार करणं काहीच जमत नव्हतं. नव्हे तसं डोक्यात सुद्धा येत नव्हतं. मानसीचं आता कसं होणार, पुढे कसं होणार असा एक प्रश्न संपला की पुढच्या प्रश्नांचा तणाव असायचा. अभ्यासाचा प्रश्न, पैशाचा प्रश्न, दैनंदिन जे मानसासाठी आवश्यक होतं ते मिळवण्यासाठी धडपडत असायचं. या धडपडण्यातून जो ताण यायचा तो सतत माझ्या मनावर असायचा. एकही दिवस असा गेला नसेल की शाळेत घातलं, शाळा सुरू झाली, त्यासाठी लागणारं साहित्य विकत घेतलं आणि प्रश्न संपले. दररोजचा दिवस काही ना काहीतरी आव्हानं घेऊन उभा असायचा. ते आव्हान टाळताही आलं असतं, पण मानसीला शिकवून करायचं काय? शिकेल तेवढं शिकेल, मुलगीच आहे, शिकवून काय करणार? मूकबधिर मुलं जशी जगतात, जशी शिकतायत तसंही विना त्रासाचं, विना कष्टाचं सगळं करता आलं असतं, पण व्यंगावर मात करणं अवघड. ही जिद्द मनात सतत एका ज्योतीसारखी तेवत असायची. ज्योत जरी लहान असली तरी तिची धग मला स्वस्थ बसू देत नव्हती, मला थांबू देत नव्हती. सतत एका पेटत्या मनाने, एका प्रज्वलित ध्येयाने मी निरंतर दररोजच्या दिवसाबरोबर जळत होते. मानसीच्या उद्याच्या आयुष्यासाठी आधार होऊन, जगण्याच्या वाटेवर उजेड होऊन तेवत होते.